देखावायला किंमत नाही. अर्धा एकर रानात आंब्याची सावली, कैरीत लागत नाही, काय कामाचा आंबा. 500 गाई आता, चमच्याभर दूध नाही. पोरगी बाळातपणाला आल्यावर धेनू शिरविना, तरु फल विना, नदी नीर विना, गेहबाल विना, मंदिर 5 कोटीचे, मूर्तीच कोणाची नाही. काय करतो मंदिराला? त्या आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. चला, काम करत असताना कसला विचार करत नाही, फक्त त्याची योग्यता पाहिजे, त्याची लायकी पाहिजे, त्याचा तो अधिकार पाहिजे, तो दर्जा पाहिजे. इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगू तुम्हाला, जी बाई निष्ठेनं आपल्या मालकाची सेवा करते का, तिला एकदा जरी पंढरपूर पाहायला नाही भेटलं तरी तिच्या हाकेला धावतोय. आणि मालकाची सेवा न करता महिन्याला पंढरपूरला जाती, तिच्याकडं तर कसाच बघत नाही. बिलकुल नाही. मालकाला नाही, काय नाही, तुला कसं काय. महाराज, जी बाई नवऱ्याच्या दिवसात 3दा पाया पडते का, तिच्यासाठी 3.5 घंटे सूर्य थांबला. 3.5 तास मालक झोपलेले होते, झोपलेलेत मालक. आणि मालकाची झोप मोडाव तर पाप लागेल. सूर्य जर मावळला तर संध्या राहते. 3 टाइम दर्शन घेणारी बाई वाटीत पाणी घेतलं आणि पाण्याकडे असं पाहिलं म्हणजे तिनं कुंकू दाखिलं, पाण्याला कुंकू दाखिलं आणि पश्चिम दारात ती वाटी ठेवून दिली. काय सूर्य जाऊ शकतोय? 3.5 घंटे सूर्य जागेवर. कोणात ताकद माहिती आहे का? नवऱ्याच्या 3दा पाया पडणाऱ्या बाईत. नवऱ्याच्या एकदा पाया पडत नाही, पंढरपूरला जाती नाही. माय चुडेली नाहीस तू. विठाला तुम्ही घरी केलेली कामं, याच्यासाठी जगाचा बाप धावतोय. कामं तशी गोड लागतील. आपले वयोवृद्ध सासू सासरे आहेत, त्यांना आदरानं जी सून वेळेला जेवायला देते का, तिच्या हाकेला जगाचा मालक धावतो. सासू सासऱ्याला टायमाला जेवायला देणार नाही, महाराजाला काजू टाकून दूध देते, हिच्या अंगावर भिताड पडणार, छत पडणार तिच्या अंगावर. तिची माती करायचं काम नाही, घरच फुकून द्यावं लागणार तिचं. काय करते? मला पुढे आणणार नाहीत कीर्तनाला. नका आणू तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मी काय मागे लागे नाही, मला काय नाद नाही एखाद्याच्या बनिली धुवाचा. मालकानं असा पाईप दिला, आपलं घर धाकाय पुरता. मी नाही भंगिरी स्तुती करणार. त्याला आवडलं असं कीर्तन, तुम्हाला तर काही आवडेल. तुम्ही म्हणता झकास कीर्तन करा, लुगडं नेसायला लावता तुम्ही एखाद्या महाराजाला. सटाके सांगणार तुम्हाला जास्त आवडते, त्यालाही नरक तुम्हालाही नरक आहे. विठाला जो मुलगा आई वडिलाची नित्याने सेवा करतो, त्याचं काम पंढरपुरातला मालक करतो. स्वामी काजा गुरु भक्ती वचन सेवापती, विष्णूची महापूजा, स्वामी काजा गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, विष्णूची महापूजा, सोमनाथ भाऊ उतार लवकर. चला, आपल्या आईवडिलांची सेवा, भगवंताची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. मायबापाची सेवा करीत नसरण, महाराजाची थैल्या उचलीत असन तर 1 नंबरचा आरामखोर आहे. मायबापाची सेवा न करणारा ज्या महाराजाच्या पाया पडतो तो महाराज धोत्रा सगळं जाळणार. महाराज जळाल्यावर धोत्राला किती दिवस तू लागायला? काय नाही. आपण जितकं काम चांगलं करतो का, ते काम देवाला आवडावा, त्या कामाच्या बदल्यात तो आपलं काम करतोय. बघा एक काम बघा, हकीसर शिवडी सांगतोय. विश्वाची मालकीन आकाश मार्गाने एक श्रीमंत घेऊन जात होता. बुद्धिवान होता, हेही सांगेल. श्रीमंत होता, हेही सांगेल. पण वारकरी संप्रदायानं त्याला थोडंसं बेदखल केलं, तो थोडंसं चुकीचं वागला. भगव्या रंगाची कपडे घातली आणि या पवित्र भारत देशातल्या एका पवित्र स्त्रीचं तो हरण करत होता आकाश मार्गानं. रस्त्यात एका बलशाली पक्षानं पाहिलं. तो पक्षी कश्यपाचा नातू होता. तो पक्षी गरुडाचा पुतण्या आहे. तो पक्षी
अरुणाचा पुत्र आहे, फार चांगल्या कुळातलं पोरग ते. कोण त्याचा काका? गरुड. त्याच्या काकाच्या पुढे कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुड पारे. त्याच्या काकाच्या पुढे कान धरावं लागते, उठबाशा काढावं लागतात. नंतर त्याच्या काकाला आलिंगन द्यावं लागतं आणि मग त्याचा काका सांगतो मालक भेटा याला. नाही अशा चिल्लर चालला तर ते उडूनच देते. इतका त्याचा काका दर्जेदार. वडील किती दर्जेदार. त्याच्या बाबा जर एक दिवस गैरहजर राहिले ना या जटायूची तर आपल्याला प्रकाश पाहायला भेटणार नाही. सूर्याचा रथ हाकायचं काम तो करतोय. म्हणून उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर ग्रजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामू. एवढा दर्जेदार पिता आहे. अशा पवित्र कुळातला मुलगा. पक्षी येतो, पक्षी, त्याचं नाव आहे जटायू. मीरे कश्यपाचा नातू, मिरे कश्यपाचा नातू. जटायू रे नामे विख्यातू, जटायू रे नामे विख्यातू, मिरे कश्यपाचा नातू. पैठणच्या मालकाला सांगा, हे पैठणचे मालक सांगतात. जटायू नाव आहे. झडप घातली, सर्वांना कथाप्रसंग ज्ञात आहे. झडप घातली. महाराजाचे कपडे घातलेला काकडे व त्याने झालं तू पक्षी. ते म्हणला असू दिन पक्षी, पण तू संन्यासी आहे ना. संन्याशाला बाईचा काय संबंध काका? काय संबंध आहे त्याला? आणि तू जर एखाद्या चुकलेल्या स्त्रीला तिच्या घरी नेऊन पोहोचित असतील तर मग रडती कस काय? अण्णा हुशार होत ते पक्षी, हुशार होत, हुशार पक्षी होत. काही काही पशु पक्षी फार हुशार असतात. म्हातारी कीर्तनाला निघाले, गेटला कुलूप लावलं आणि कुत्र्याला सांगितलं बाळू महाराजाच कीर्तने आम्ही चाललो तर आम्ही येऊच तर दारातून उठू नको. कुत्र दारातच. आणि पोरानं मागच्या खिडकीतून मका ऐकली. कुत्र चांगलं का पोट्ट? काय इमानदार असतात ना काही काही प्राणी. काय कसं नाव ठेवतं काय काय प्राण्याला? रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाघ या नावाचं कुत्र. कसं काय नाव ठेवता? चातुर्मासी महाराजांकडे कुत्र. एकादशीचा वाद मिटीला. ते कुत्र एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. मधल्या एकादशीला त्याची वारी आहे. राजूर गणपतीच्या बाजूला गाव आहे, तिथं समाधी आहे. त्या समाधीचा कुत्र्याच्या समाधीच्या दर्शनाला लोक जातात. आमच्याकडे ठाकूरबुवाचं घोडं होतं. एकादशीला अन्न चारा खात नव्हतं. त्याच्या समाधीच्या दर्शनाला जातात लोक. मी पाया पडतो त्या समाधीच्या. का? महाराज पशु असून त्याला एकादशी कळत होती. आमची कधी कधी हुकती. म्या बिस्किटच खाल्लं, म्या पावच खाल्ला. कुत्र आहे का तू? नित्य नेमाविन अन्न खाय कशा. आपल्याला एखादच कळत नाही. कुत्र्याला महाराज पंचांकर त्याचा वाद मिटीत आहे. कुत्र पंचांकर त्याचा वाद मिटीत आहे. घोड हा ढवळे शिपीत कपडे घातलेल्या घोड्याला जरा जरा कळायला पाहिजे. बाया सुद्धा म्हणते मा बब्याचं अर्ध बिस्किटच खाल्लं आणि मला मग कळाली आज चतुर्थी. आणि सतार भाईला कळते आज चतुर्थी म्हणून ते दिवशी केळं इकडे रस्त्यानं. आमच्या दारातून जास्त सफरचंद गेले, केळी गेल्या, पेरू गेले. गाडी सारे मुसलमान भावायचे असते, ते बिचारायचे धंदे करते. याच्याहून समजायचं आज काहीतरी उपास आहे बघा. आणि तुम्ही नुसते ठोठोच करणार. हा मग मला लक्षातच नाही आजची एकादश नाही. एकादश आहे. किती मूर्खपणाचं टोक आहे आपलं, किती मूर्खपणाचं टोक आहे. कसा देव माफ करील आपल्याला? चला. रावणानं सांगितलं तुझा संबंध काय? म्हणला एकच संबंध आहे. तू संन्यासी असल्यावर स्त्रीचा संबंध काय? काय होतं बोलायला? युद्ध सुरू झालं. रावण कपटी होता. रावणाने सगळ्यांना ज्ञात कथा बाकी पंख तोडे, लालबुंद शरीर झालं. पडला तो खाली. पण रथात बसलेली माऊली विश्वाची मालकी नव्हती. तिनं सांगितलं हे बाळा, मी ज्याचं स्मरण करते ते करत राह. मी ज्याचं स्मरण करते त्याची आठवण कर. निश्चित तो तुला जगाचा बाप भेटायला येईल. एक जण म्हणला महाराज
पक्षाला कसं भजन करता येईल आणि पक्षाला कशी हाक मारता येईल? मला एक सांगा, आपल्याला दगडाच्या टाळाचा सूर येईल का? आपल्याला दगडाच्या टाळात आपल्याला भजन करता येईल का? नाही. तुकोबारायला येत नव्हतं का? येत होतं. काय येत होतं? तुकोबारायने कृपा केल्यावर दगड पण स्वरात वाजत होते. तुकोबारायने कृपा केल्यावर दगड स्वरात वाजत होते. पक्षी ही सुस्वरे, पण कृपा कोणाची होती? तुकोबाराय. चला, तुकोबाराय भजन कोणाचं करते? देव कोणता? पंढरीतला. मग सीता कोण आहे? पंढरपुरातल्या मालकाची पत्नी आहे का नाही? मग तुकोबाराय पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतात तर दगडातून स्वर निघतोय. पक्षी चांगल्या स्वरात आळवतात. मला सांगा, तुकोबाराय ज्या देवाचं भजन करतात त्या देवाच्या पत्नीचा आशीर्वाद असल्यावर जटायू का नाही भजन करणार? माणसं काय डोकं लावतील काही मिळच नाही. शिल्लक डोकं लावणार. सतरजिताचा बाप कोण म्हणला? 18 जिताचा बाप म्हणलं 19 जिताचा बाप म्हणलं इच्छित. काही इचकिते, ज्याची गरज नाही ते इचकिणार. एक जण म्हणला, महाराज श्रीमद भागवतात कथा ऐकली, भगवंतानी वराह रूप घेतला आणि पृथ्वी दाढेवर धरली. मग पृथ्वी देवानं जर वराह रूपात दाढेवर धरली तर देव कशावर उभे होते? म्हणलं तू या छताव. हा म्हणला, हो आमच्या छताची 6 इंची जाडी होती. सुंबळ्या आहेस का काय रे? म्हणलं पृथ्वीची घडी केली तो हा, तू अछत गुंडाळला ना, तू अछत राहत असतो का काय? म्हणजे काय 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 करतील काही मिळच नाही. त्याचा कशाला विचार करायचा देवाचा? आपण ती योग्यता आहे का आपल्याकडे? काही डोकं लावते. एक जण आंब्याखाली बसलं आणि खताडाचा ढिगल पाहिला. गावरान खतात ढिगल होता शेणखताचा. शेणखतावर एक भोपळ्याचा येल उगला. त्याला असे भोपळे लागले, चांगले भोपळे. खतात ढिगलावले झाडं असे चांगले पोसत असतात, पण लगेच सुकत असतात. लगेच मोठाले भोपळे ना आंब्याला अशा कैऱ्या लागल्या. ते म्हणलं, महाराज देव जरा येडाच होता का? म्हणलं कसं काय? ह्या भोपळा करंगळीसारखं त्याचं बुड आहे, त्याला एवढा भोपळा लावला ना, आंब्याचं बुड कासऱ्यात बसत नाही, एवढाले आंबे लावले. म्हणलं नाही रे, ते देवाची लीला आहे, त्याच्या कशाला आपल्याला? नाही नाही, देवाला इथं काही कळालंच नाही. झोपलं ते. पोपटानं आंब्याला टोच मारल्याबरोबर कैरी तुटली, नाकाव पडली. कवळं नाक होतं, फटकन फुटलं, रक्त बाहेर आलं. मला म्हणलं दवाखान्यात जावं लागतंय. म्हणलं आमच्या देवानं चूक केली. हा चूक नाही तर काय? म्हणला भोपळे इथं पाहिजे होते ना आंबा तिथं पाहिजे होता. म्हणलं आंबा पडला तर नाक फुटलं, भोपळा पडला असता तर वाचत होता तू. मग म्हणला हो राव, देव हुशारच आहे. देव चतुर, देव चतुर. कशाला देवाचे डोके लावायचं आपण? काय महाराज सीतेचं वरदान म्हणल्यावर त्याला का नाही? महाराज तिला दुःखमुक्त करण्यासाठी स्वतःचं बलिदान आहे. तिच्या आबरूवर आलेलं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान आहे. मग त्याच्यावर कृपा का नाही करणार ती? हे बाळा, मी ज्याचं स्मरण करते त्याला हाक मारित राह. रथ निघून गेला, हाक मारित होते. हे राम, हे राम, हे राम. कोडा वस्तीला जगाचा मालक धावत आला. पाहिलं त्याच्याकडे, लालबुंद शरीर झालतं. भगवंतानं त्याचं तोंड पुसलं. उपरणं नव्हतं हो देवाकडं, नव्हतं काका देवाकडं उपरणं. कारण त्याच्या अंगावर वलकल्ली होती ना, उपरणं नव्हतं ना. तोंड तर पुसलं. कशाने पुसलं असेल? व्रतस्थ असल्यामुळं कटिंग करायचा संबंध नव्हता, त्याच्यामुळे जटा वाढलेल्या होत्या. जटेनं जटायू पुसला, डोक्याच्या जटा मोकळ्या केल्या आणि जटेनं जटायूचा चेहरा पुसला. आणि पाहिलं जटायू, कोणी केलं तुझे? ते म्हणलं देवा जाऊ द्या, पण ज्यानं केलंय त्याने एक पवित्र स्त्री हरण केली आणि त्या माऊलीनं मला सांगितलंय राम नाव घ्या. देवाच्या लक्षात आलं ती सीता आहे. सांग रे तो कोण होता? मला जटायू फार हुशार. त्यानं विचार केला, नाना साधनाच्या खटापटा करून हे भेटत नाही. नये योगियाच्या ध्याना जय ज्या काय हजारो लाखो शिष्य द्यायचे, अशा लोकांच्या स्वप्नात नाही. आणि आपण किडे खाणाऱ्या पक्षाला भेटलाय. बोलण्यात टाइम कशाला घालायचं, याच्याकडे बघतच राहायचं. पाहिली आवेध लावी पैसे जीवी जडवणे. काय काय ताकद मारा, नुसता बघत राहिला. काय ताकद. विश्वाच्या मालकानं सगळा शेवट केला. 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पण विधी केला. इतकंच नाही, इतकंच नाही,
वापस येत असताना रावण मारून ज्या विमानात बसले होते का त्या विमानामध्ये सुवर्ण कमळाची माळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यात, सुवर्ण कमळाची माळ लखनलालजीच्या गळ्यात, सुवर्ण कमळाची माळ सीताई साहेबाच्या गळ्यात. फुलं आणले कोणी हे घरी गेल्यावर पहा, पण ववले मात्र त्रिजटेनं फुलं ववले. सुवर्ण कमळाची फुलं होती. आणि विमान अयोध्येकडे जात असताना थोडा वेळ विमान थांबलं आणि लागलीच प्रभू रामचंद्राने सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळेतले 1-2 कमळ तोडले आणि विमान स्थिर करून खाली टाकले. सीताई साहेब म्हणतात, प्रभू इतकी मौल्यवान पुष्पाची माळ, सुवर्ण कमळाची माळ आहे, आणि तुम्ही तोडून 2-4 कमळ खाली टाकले, काय गरज होती? सीते आकाश मार्गाने ज्या वेळेला तुला रावण घेऊन जात होता ना, ज्या वेळेला त्याला प्रतिकार करण्यासाठी, तुला वाचवण्यासाठी असा कोण होता? प्रभू एक पक्षी होता. त्या पक्षाचं बलिदान इथे गेले, त्याचा अंत्यविधी मी केला आणि त्याला आदरांजली म्हणून पुष्प टाकले. त्यावेळेला आईसाहेब रडत होत्या. दृष्टांत संपला. तुकोबाराय श्रुतीला सांगते, श्रुती जटायूनं याच्या अगोदर भजन केलेलं नाही. जटायू कोण्या वारीला गेलेला नाही. जटायूनं दान धर्म केलेला नाही, कारण तो पक्षी आहे. तरी पण जगाचा मालक त्याच्या हाकेकरता का धावला याचं एकमेव कारण आहे, या पवित्र देशातल्या स्त्रीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय त्यानं 1 कोटी सप्ते केलेलं पुण्य पण कमी पडतंय. 50 कोटी सप्ते केलेलं पुण्य एकीकडं आणि एका स्त्रीला संरक्षण दिलेलं पुण्य एकीकडं. एवढी मोठी ताकद असते. महाराज, आबलेचं संरक्षण करणं, स्त्रीचं संरक्षण करणं, या देशातली संपत्ती आहे स्त्री. राज्य राणी व संपत्ती. तत्रम वसंती देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो तिथं देवतेचं अधिष्ठान असते. सर्व देवता तिथं अधिष्ठित असतात. मात्र स्त्री आचरणशील असावी बरं का. वाक्य नीट लक्षात ठेवा. हो. मग विश्वाच्या मालकिनीच्या आबरूवर आलेलं संरक्षण दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. याचं पुण्य मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. पक्षी जरी असला तरी पण त्याच्या हाकेला जगाच्या मालकाला धावच लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हाके सरशी उडी
करता धावला महाराज. काय कृपाळ आहे देव, जटायू करत आता. 78 लोक डाव्या पंक्तीला आणि 36 लोक उजव्या पंक्तीला, अशा 2 पंक्ती बसल्या जेवायच्या. वाढणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताला 78 लोक होते आणि वाढणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या हाताला 36 लोक होते. 78 लोकांपैकी 2 लोक जर सोडून दिले तर सगळे हरामखोर होते, सगळी भंगिरी होती, सगळी बदमाश होती, सगळी नालायक होती, सगळी बुजदिल होती. त्याच्यातले 2च अधिकारी होती, एकाचं नाव भीष्म, एकाचं नाव द्रोण, बाकी सगळी पांचट होती. आणि उजव्या हाताची जी 36 लोकांची पंगत होती ना अण्णा, ही सगळी सात्विक लोकांची होती. त्याच्यातले 5 तर तिचे पतीच होते. वाढणारी स्त्री होती, तिचं नाव होतं द्रौपदी. गुडघ्या इतकं तुपाचं बकेट होतं, भात वाढणं झालेला होता, त्याच्यावर वरण वाढलेलं होतं आणि मोठ्या वगराळ्यानं तांब्यानं ती तूप वाढत होती. डाव्या हाताच्या पंक्तीच्या 5 ते 6 7 लोकांना तूप वाढलं. हाकेसर शिवडी सांगतोय. आणि त्याच्या पुढच्या व्यक्तीला तूप वाढत असताना त्याचं प्रारब्ध थोडंसं कठीण झालं आणि चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. द्रौपदी होती ती, द्रौपदी. महाराज, चोळीची 2 नंबरची गाठ सुटल्याबरोबर लक्षात आलं, डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात वगराळ आहे, गाठ बांधायची कशी चोळीची. द्रौपदी आहे ती, द्रौपदी. उजव्या पंक्तीत बघितल्याबरोबर पट 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 सगळी माणसं उठली. फक्त 5च लोक थांबली. 36 मधली 5 थांबली, बाकी उठून गेली. 78 लोकातला एकही उठला नाही. पण 78 लोकातला एक इतका हरामखोर होता, त्याचं नाव होतं इन्मक. मोठाले मोबाईल येत ना तुम्हाला भितडासारखे, हिचकी जा ना त्याच्यावर थोडं थोडं बघा, जा हिचकी जा, देव चांगलं करेल तुमचं. त्याचं नाव होतं अण्णा इन्मक. या इन्मक नावाच्या व्यक्तीने काकडे बुवा गांधार देशाच्या राजाला खुणवलं डोळ्यानं. चक्षुये पालवती नृणा गांधार प्रांतेषु नैवम गिरगावकर लिखितम. मी नाही लिहिले, महाभारत सांगते. गांधार देशाचा राजा शकुनी याला डोळ्यानं पालवलं. तोंडात कसं सांगता येईल, डोळ्यानं पालवलं. आणि पहा म्हणले, आणि त्यानं पाहिल्याबरोबर 2 नंबरच्या चोळीची गाठ सुटली. त्याच्या उजव्या मांडीला त्याचा भाचा बसलेला होता, त्याचं नाव होतं दुर्योधन. मांडी थापटिली. भाषे बुवा, वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली, तूप वाढायला लावा. दुर्योधन वाईट नव्हता बरं. दुर्योधन संगतीनं वाया गेला, संगतीनं वाया गेला. संगत फार विचित्र असते राजा, फार विचित्र संगत. जितकं जीवन माणसाचं गोड व्हायचं असेल ते संगतीचा संबंध परिणाम असतो. हो, पतन उद्धार संघाचा. 100 वर्षाच्या एका महाराजाला आयुष्य, जाऊ दे त्याला आयुष्य किती असेल असू द्या, पण महाराजाचं आयुष्य फक्त अर्धाच मिनिट शिल्लक राहिलंय. अर्धा तास, चुकून बोलला, अर्धा मिनिट, अर्धा तास आयुष्य शिल्लक राहिलं. इतकं जीवन गोड, इतकं जीवन गोड, इतकं जीवन गोड, इतकं जीवन गोड, पण अर्धा तास आयुष्य शिल्लक राहिले. म्हणून अर्ध्या तासानं महाराजाच्या पर्णकुटीच्या बाहेर विमान उभं आहे. विमान ते जमिनीवर टेकत नसते, विमान आधार उभं आहे जमिनीच्या वर असं एखाद्या फुटानं. आणि त्या विमानापासून महाराजाच्या पर्णकुटीपर्यंत पायगाड्या टाकलेल्या आहेत. महाराजांची जी ज्योत आहे का, ती पर्णकुटीतून अशी जमिनीवर न्यायची नाही, पायगाड्या, स्वर्गातल्या पायगाड्या. महाराज अर्ध्या तासानं त्या विमानात बसणार आहेत. बघता बघता 15 मिनिटं पुन्हा कमी झाली, 15च मिनिटं आयुष्य राहिलं. आणि 15 मिनिटात महाराजाला तहान लागली. अरे पाणी देईल का कोणी, थकलेलं होतं शरीर, पण उठता येत नव्हतं, आवाज होता. पाणी देईल का कोणी, शिष्य जवळ नव्हता कोणी, एकही शिष्य जवळ नव्हता. पर्णकुटीच्या बाजूला एक रस्ता होता. दिवस पेरणीचे होते आणि आपल्या सासऱ्याची, आपल्या मालकाची भाकरी घेऊन एक स्त्री शेतात चाललेली होती. डोक्यावर भाकरीचं टोपलं होतं आणि तिने आवाज ऐकला, अरे पाणी देईल का कोणी. शेतकऱ्याची माऊली होती ती. शेतकऱ्याला दया असते हो. शेतकऱ्याला मनोगत किती कळतं सांगू तुम्हाला.
त्याचा अर्थ फक्त घरी गेल्यावर पहा. धेनुचिया सोटा कळे खामाईता, धेनुचिया दोरा प्रसवती निज कळा, कृषी कर्मा असती तो. गाईचा जर सोट लोंबला असेल तर शेतकऱ्याला कळतो हिला वळूची भेट करून द्यावी. गाईचा दोर जर लोंबला असेल तर शेतकरी सांगतो 3 दिवसाच्या आत गाय वासराला जन्म देते. अरे आपली बाज गोठ्यात टाका रे, रात्री बेरात्री गाय जणला आडवल, वासरू मरेल, गाय मरेल. बघा प्राण्याचं मनोगत कळतंय, त्याला शेतकरी म्हणतात. प्राण्याचं मनोगत. तुम्हाला एक सांगू का, हवामान खात्यातले लोक लाखो रुपयाच्या, अब्जावधी रुपयाच्या मशीनचा अंदाज घेऊन हवामान सांगतात. शेतकऱ्याचं सांगू, पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी ने तसे. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, म्हणजे मुंग्या अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी ने तसे. तै मुंगीची या पाहून कळे, सांगती पर्जन्याचे सोहळे, ऐसे ते भूमीचे बाळे, कर्तृत्व सोहळे तयाचे. त्या मुंगीची अवस्था पाहून पाऊस येतो सांगतोय, हे त्या शेतकऱ्याला कळतंय. ढवळ्या कपड्यावाल्याला कवा कळन शेतकऱ्याचं. विठाला ती बाई शेतकऱ्याची. खरंच काय उदात्त अंतकरण असतं शेतकऱ्याच्या बाईचं. जेवढ्या जेवढ्या माझ्या पाहुण्या शेतकरी आहेत का, त्या भिकाऱ्याला जाऊ देत नाहीत. आणि जितक्या जितक्या सुशिक्षित पाहुण्या आहेत का, त्या खालच्या मजल्यावर राहत नाहीत, 3ऱ्या मजल्यावर वरूनच सांगतात आम्हाला सुतक आहे. हो. आणि खाली किरायदार, म्हणजे भिकारी आला तरी किरायदाराचा पिना, अशा शिकलेल्या. हो. सासऱ्यालाच भाकर घालीत नाही, 2च तोंड आणि खिचडीन बोंड. शेतकऱ्याचं असं नाही होणार. महाराज शेजाऱ्याला अडचण असेल तर वाटीवर भाजीन भाकरी नेऊन देईल. इतकी दया शेतकऱ्याच्या अंतकरणात असते. म्हणून तर 4था देव आहे शेतकरी राजा. ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो का, या विश्वातला प्रत्येक व्यक्ती ते मोती खातो. जण म्हणला माझ्याकडे 10,000 कोटीची प्रॉपर्टी, सुंबळ्या बोंबल्या काय चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खातो का हरामखोरा तू. हे मोती तयार करायचा कारखाना फक्त शेतकरी राजाकडे, पुन्हा नाही करू शकत कोणी. 4 देव आहेत महाराज आपले, फक्त 4 देव. 5व्या देवाच्या पुढे मान नाही वाकवायची. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव, यांचं भजन करणारे 2 देव. उद्याचा सूर्य ज्यांच्यामुळे पाहतो भारताचे जवान 3 नंबरचे देव. आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4था देव. अरे बाकीचे भंगिरी देव तुम्हाला लुटून, तुम्हाला फुकून तुमच्यावर शेकत बसणारे. हा, ठराविक देवांच्या नादी लागा जा. विडाला विडाला विडाला. शेतकऱ्याची बाई येते, शेतकऱ्याची बाई. तुम्हाला एक सांगू का, आमचे मित्र हे टर्नरी म्हणजे ते जनावरांचे डॉक्टर झाले काका विठ्ठलांना. ती गाय 2 दिवसापासून काही खात नव्हती. डॉक्टरला बोलिलं तर ताप मोजायची कांडी त्याची घरी विसरली. ताप मोडायची कांडी घरी विसरली. ते म्हणले मी घरून ताप मोडायची कांडी आणतो. तितक्यात म्हातारं काठी टेकीत टेकीत आलं. ते म्हणलं डॉक्टर साहेब आणू नका, गाय 1-2 घंट्याची सोबती. तर ते शिकलेलं होतं ना जरा, गुडघ्या इतकाले स्वाक्स, त्याचे ते बुट, ते थाट, म्हणजे पदवी लागलेली त्याला ती हेटरनरी हे ते. म्हणला काय मामा कस काय मरण. ते म्हणले बापू
गाईच्या शेपटीला जे शेण लागले ते काळं शेण आहे. निकाळ्या नावाचा आजार झाल्यावर ताप जास्त रक्तात वाढती आणि तिची विष्ठा सुद्धा काळी होती आणि शेण तिचं रक्त सुद्धा काळं होते. आणि निकाळ्या हा ज्या वेळेला तिसऱ्या टप्प्यात जातो त्यावेळेला जनावर वाचत नाही. कोणाला कळालं? शेतकऱ्याला. इतका हुशार प्राणी शेतकरी राजू, हो इतका हुशार शेतकरी. त्याच्यामुळं विश्व जगतंय, त्याच्यामुळं विश्व चालतंय. एक जण महाराज कॅनलला पाणी सुटल्यावर जरा सप्त्यात लोक कमी आले त्या दिवशी. तर ते महाराज म्हणला, येडपट माणसं बसले रानात. अरे सुंबळे आहे का काय तू? या सप्त्यातल्या पंक्तीला काय गौऱ्या खातीन का लोक? त्याच्या कॅनलला पाणी सुटल्या गहू भिजू दे, मका भिजू दे, त्या मकेचा शिरा करता येईल, गव्हाच्या पुऱ्या चपात्या करता येतील. आणि कॅनलला पाणी सुटल्यावर पाणी बंद करून जो कीर्तन ऐकतो का, ते एक नंबरचा नालायक. एक नंबरचा नालायक. कारण वारकरी संप्रदायातले सगळे आधारीव लोक शेतीची नाळ असलेली लोक आहेत. ज्या संप्रदायातल्या माणसाला शेती कळत नाही का, त्या गधड्याचं ऐकल्यावर तुम्ही मरून जाता. विठाला विठाला महाराज माझ्या अष्टादश मालकांचं वाक्य, कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम बंद करून भजन नाही, काम आटपल्याच्या नंतर मिळालेला वेळ भजनात घालायचा. हे